मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. तोच धुसर ढगातून बाहेर आलेला पौर्णिमेचा टपोरा गोलचंद्र. डावीकडे प्रचंड सळसळ करणारे डेरेदार वृक्ष. उजव्या बाजूला खडकावर दोन पाय वर ठेवून चंद्राकडे पाहून डरकाळी फोडणाऱ्या वाघाची काळी भोर आकृती. माझ्या जीवाची घुसमट, असह्य आवेग, तडफड. मी घामाघूम आणि अचानक वाघ निघून गेलेला. मला जाग आली. नेहमीसारखीच मी बेडवर थंडगार थिजून गेलेली. ते स्वप्न, तेच एक स्वप्न वारंवार मला पडतं आणि ती रात्र तशीच जागी राहते मी, त्या गूढ स्वप्नाचा अर्थ लावीत. डावीकडे वळून पाहिलं. साहेब संथ लयीत घोरत होते, अगदी गाढ झोपी गेलेले. मला पडलेल्या त्या भयावह स्वप्नाने माझी झालेली अवस्था त्यांच्या गावीही नव्हती. त्यांच्या छपरी मिशा घोरताना श्वासाच्या लयबद्ध हालचालीने खालीवर होत होत्या आणि अजस्त्र उताना देह ओंडक्यासारखा स्तब्ध होता. गंजी फ्रॉक खालून पोटाचा घेर उघडा पडलेला आणि लुंगी गुडघ्यावरती सरकलेली. वाटलं त्यांना गदागदा हलवावं आणि छे, काय सांगावं, आज पुन्हा वाघ आला होता. मग त्यांचं ते गडागडा हसणं आणि लाल डोळे फिरवीत मला खिजवणं, वेड्यात काढणं. नक्कोच बाई. सहज म्हणून खिडकीतल्या टाइम पीसकडे पाहिलं. फक्त 12:30च वाजलेत. म्हणजे आपण झोपून जेमतेम तासभरच झालाय. बाप रे, उभी रात्र झोपेची आराधना करीत पुन्हा जागून काढायची. पहाटे कुठे डोळा लागतो तो साहेबांची डरकाळी. अजून लोळतेस? तानीला चहा आण म्हणावं. गाऊन सावरीत उठले. स्टुलावर तांब्या भांड ठेवायला तानी विसरली असणार. गडबडीत पळाली तशीच, भिवाला वाढायचं होतं म्हणून. खिडकी बाहेरच त्यांचं 2 खोल्यांचं छोटंसं आउट हाऊस. सहज नजर टाकली. तिकडेही सामसूमच होती. भिवा साहेबांचा शिपाई, ड्रायव्हर, हरकाम्या, सर्व काही. आणि तानी आमची मोलकरीण आणि त्यांचा 2 वर्षांचा बच्चू. किती सुखी कुटुंब होतं ते. दिवसभर राबायचे आणि आपल्या छोट्याशा घरट्यात सुखानं झोपायचे, एकमेकांच्या कुशीत. ते काय सोडत्यात या व्हय? किती बी दमलो असलो तरी बी, तानी लाजत म्हणायची. 3 वर्ष झाली की आता हरकमपूर फॉरेस्ट रेंजला साहेबांची पोस्टिंग होऊन. तानीची मात्र मला इतकी सोबत आहे की 2 दिवस जरी ती मलकापूरला माहेरी गेली तरी मला चैन पडत नाही. फॉरेस्ट ऑफिसर म्हणजे सतत असं जंगलात राहणं. तसं पाहिलं तर अगदी आरामाचं, शांत लाईफ. गोंगाट नाही की प्रदूषण नाही. 24 तास निसर्गाच्या सहवासात. तशी तानीच्या भरलेल्या संसाराची सोबत असतेच जवळ. 8 वर्षांपूर्वी साहेबांनी मला पसंत केलं तेव्हा मीही चटकन हो म्हणून टाकलं होतं. फॉरेस्ट ऑफिसर नवरा. दिसायला रांगडा, उंच, धिप्पाड आणि रुबाबदार. राहायला फॉरेस्ट डिपार्टमेंटचा बंगला, हिंडायला जीप. म्हटलं मस्त आहे की लाईफ. नाही तरी पुण्या मुंबईतल्या कोलाहलाला जीव विटला होताच. सगळ्यांप्रमाणे मीही त्यांना साहेब म्हणू लागले आणि त्यांनाही त्याचं काही वाटलं नाही. त्यांच्या मानाने मी नाजूकच. एक उंची सोडली तर त्यांच्या देहापुढे बाहुलीच वाटेल अशी. पण नाना आईला जावई एकदम पसंत पडला. नवरा असाच हवा, धडधाकड संरक्षण करायला. ते अगदी खुश होते. पहिली 4 वर्ष मुक्काम मुंबई जवळच होता, कर्नाळ्याला. त्यामुळे मनात येईल तेव्हा घरी जाऊन येता यायचं. खरं तर वर्षभरात त्या शांत वातावरणाला मी कंटाळले. गर्दी दाटीची पण सवय झालेली असते आपल्याला. 1-2 महिने जंगलात बरं वाटतं, पण मग मात्र त्याच त्या संत आयुष्याचाही कंटाळा येऊ लागतो. दिवस पे दिवस इतर माणसंही दिसत नाहीत. त्यातून साहेबांचा स्वभाव बोलका नाही, तसे मुखदुर्बळच. मित्रांच्यात मात्र अगदी खेळकर. बायकोशी काय बोलायचं असा प्रश्न पडणाऱ्या नवऱ्यांपैकी. दिवसाचा कार्यक्रमही ठरलेला. सकाळी उठून चहा नाश्ता, मग जीप घेऊन 2-3 तास गायब. 12ला उगवायचं ते घामाघूम होऊनच. आंघोळ आणि जेवण झाल्यावर 2 तास झोप. 4ला पुन्हा जीपमधून भिवाला घेऊन जायचं ते 7ला उगवायचं. येताना ससा, भेकर किंवा रानकोंबडी पिशवीतून यायची.
मग ते मटण शिजेपर्यंत 4-5 पेग रिचवायचे, भरपेट जेवायचं, व्हरांड्यात सिगरेट ओढत फेऱ्या मारायच्या आणि 11 पर्यंत झोपायला जायचं. तेही पडल्या पडल्या घोरायला सुरुवात. ह्या कार्यक्रमात आठवड्यातले 6 दिवस काही विशेष बदल व्हायचाच नाही. फक्त रविवारी एकच दिवस जीपमधून मला घेऊन जिल्ह्याच्या गावी जायचं. मग त्या दिवशी भरपूर शॉपिंग, पिक्चर, भटकणं आणि हॉटेलात चरणं हे मनमुराद चालायचं. रविवारची सगळ्यांसारखीच मीही फार वाट बघते. साधारण माणसांना रविवारी लोळत पडायला, आराम करायला आवडतं. मात्र मला रविवारचा अख्खा दिवस मनसोक्त भटकायला, दुकानच्या दुकानं पालती घालायला आणि भरपूर खरेदी करायला आवडतं. त्या दिवशी मात्र साहेब निमूटपणे माझ्याबरोबर फिरतात. कधी कंटाळले तर गाडीत बसून राहतात. पण जनरली खुश असतात. कारण त्यांचीही दारू, सिगारेट्स व इतर खरेदी चालू असतेच की. झोप काही केल्या येईना म्हणून दार उघडून व्हरांड्यात आले. छान गार वारा सुटला होता. मोकळ्या केसांतून वारा भरल्यावर बरं वाटलं. तशी आमच्या क्वार्टर्स जवळ कसलीच भीती नाही. चारही बाजूंनी भक्कम तारांचं कुंपण, भलं मोठं लोखंडी गेट आणि समोर सरळ सोड जाणारा लाल मातीचा रस्ता. हायवे पासून जेमतेम 1.5-2 किलोमीटर सात. आराम खुर्चीत विसावले आणि सहज आकाशात नजर टाकली. आज खरोखरच चंद्र गोल आणि टपोरा होता. अगदी स्वप्नातल्यासारखा. अनेक रात्रींसारखी आजही मी रिकामी, अतृप्त जागी, त्या चंद्राच्या प्रकाशात खडकावर विसावलेली, वाट पाहत की आज तरी वाघ येईल, डरकाळी फोडत, आणि ते स्वप्न कधीच संपणार नाही. जागेपणी अनुभवीन मी त्या वाघाच्या त्या फिसकारलेल्या मिशा, ते मोठे तांबारलेले डोळे, अजस्त्र देह, तो तोंडाला येणारा मांसाचा वास, माझी घुसमट, श्वासासाठी आसुसलेला माझा कणणारा स्वर. पण वाघ मात्र नुसताच डरकाळी फोडतोय, चंद्राकडे पाहून. शनिवारी रात्री मुक्कामाला साहेबांचे खास पाहुणे जिल्ह्याहून येणार म्हणून सकाळपासूनच माझी व तानीची धावपळ सुरू झाली. साहेबांचे साहेब आणि त्यांचे 1-2 मित्र बंगल्यावर येणार म्हणजे भरपूर दारू काम, स्पेशल जेवण हे तर ओघानेच आलं. त्यातून पाहुणे कोल्हापूरकडले असल्याने खास कोल्हापुरी मसालेदार झणझणीत मराठमोळं जेवणच त्यांना लागणार. तानी तसा मटण रस्सा मस्त बनवायची. तिकडचीच ना ती. झक्कास मेनू आखून मी तिच्या बरोबरीने कामाला लागले. हितून चांगल्या जागी ट्रान्सफर व्हायला हवी म्हणून साहेबांना खुश ठेवायलाच हवं ना. साहेब 6 वाजल्यापासूनच वरांड्यात एरझारा घालीत होते. तानी भिवाकडून गेस्टरूम स्वच्छ करून घेतली होती. नवीन कोऱ्या चादरी, उशा पांघरून अगदी कडक. त्यांना बसायला वरांड्यात वेताच्या खुर्च्या, ह्या सगळं मांडलं होतं. जिल्ह्याहून येणार म्हणजे मुक्कामाला राहणारच. नाहीतर अपरात्री 50 किलोमीटर्स गाडी चालवीत कोण जाणार. कधी नव्हे तर साहेब किचनमध्येही डोकावून जात होते. साहेबांशी आणि पाहुण्यांशी ओळख करून द्यायची तुझी, तेव्हा जरा चांगली साडी बिडी नेस. कधीही माझ्या चॉईसबद्दल कॉमेंट न करणारे साहेब आज मला बजावीत होते. म्हटलं चला, त्या निमित्ताने तरी का होईना. साहेबांनी मला चांगल्या साडीची फरमाईश केली. हे आमचे साहेब, पाटील साहेब बरं का, आणि हे त्यांचे मित्र. साहेबांनी पाहुण्यांशी ओळख करून दिली. मी नवले आणि हे अमृते. त्यातल्या दोन्ही पाहुण्यांनी आपापली ओळख दिली. रीतसर नमस्कार वगैरे करून मी तिथेच अदबीने उभे राहिले. अशा लोकांसमोर पुढे काय बोलायचा हा प्रश्न होताच. चहा पाणी विचारण्यात अर्थच नव्हता. साहेबांनीच मग विचारलं, सर हितच बसायचं की आत हॉलमध्ये बसूया? हितच बरं आहे की. काय आणायचं मग? रम, विस्की, जीन सगळी व्यवस्था आहे. साहेब अगदी अदबीने वाकून कधी नव्हे ते म्हणाले. कशाला उगाच एवढं समदव, काय बी एकच आणा. काय वहिनी, तुम्हाला चालेल नव्ह आम्ही थोडी थोडी घेतलेली? नाही म्हणजे घरच्या बाई माणसाला आवडत नसलं तर? साहेबांनी मला विचारलं. छे छे, घ्या ना, मला काय वाटायचं, मी खायला करून आणते बरोबर, असं म्हणत मी आत पळाले. साहेबांचे साहेबही अगदी फॉरेस्ट ऑफिसरला शोभेसे होते. त्यांच्या मिशा आणि कल्ले एकमेकांना जोडले होते. त्यामुळे ते अधिकच भेदक वाटत होते. पण त्यांच्या बरोबरचे ते गोरेसे, काय बरं त्यांचं नाव, अमृते आणि नवले, वाह वाह, चकना लय बेस्ट बनवलाय हो वहिनी. कोंबडीची भजी आणि माशांचे तळलेले तुकडे चगळत पाटील साहेब म्हणाले. इतर 2 मित्र त्या मानाने किरकोळ दिसत होते आणि अनोळखी असल्यामुळे थोडे लाजत होते.
त्यातले अमृते दिसायला छानच होते, अगदी हिरो सारखे. कुरळ्या केसांची झुलप, गोरे पान, बारीक कोरलेल्या मिशा, पांढरा शुभ्र शर्ट आणि पॅन्ट, मस्त सेंटचा वास, बोटांमध्ये जाडजूड अंगठ्या आणि गळ्यात वाघनखाचं सोन्याचं लॉकेट. शर्टाच्या उघड्या बटनांमुळे त्यांच्या गोऱ्या छातीवर उडताना ते अनुकचीदार वाघनख सारखं डोळ्यांमध्ये भरत होतं. वाघनख, त्यातून ते बरोबर किचनच्या दारातून समोर दिसतील अशा बेताने बसलेले. त्यामुळे माझं साहजिकच लक्ष जात होतं. त्यांचेही डोळे माझ्यावरती रोखलेले आहेत हे पाठमोरी असताना देखील मला कळत होतं. बायकांना कळते पाठीवर फिरणारी नजर. 2-3 राऊंड्स झाल्यावर पाटील साहेबांनीच भिवाला खून केली. अरे बाबा, आमच्या ड्रायव्हरला बी जरा घोट मारू दे की, जा घेऊन तुझ्या आउटहाऊस मध्ये. त्यांची व्यवस्था बघायला म्हणून तानी सुद्धा आउटहाऊसकडे पळाली. साहेबांचा ड्रायव्हर म्हणजे त्याची पण सोय नीटपणे व्हायलाच हवी ना. मी ओट्याशी उभी राहून मटण रस्सा ढवळीत होते. चांगली उकळी आल्यामुळे मस्त मसाल्याचा वाट सुटला होता. अचानक माझ्या मागे दिव्याच्या सावलीत कोणीतरी आहे असं वाटून मी मागे वळले. अमृते माझ्या मागेच उभे होते. हा, आपण? असं म्हणत मी बिचकलेच. हा इसम एकदम किचन पर्यंत येईल असं वाटलंच नव्हतं. मला काही विशेष इंटरेस्ट नाही पिण्यात. मी आपला गाण्याचा शौकीन आहे. तुमच्याकडे काही कॅसेट्स वगैरे आहेत की नाहीत हो? अमृतेंचे डोळे बऱ्यापैकी घारे असावेत. त्याच्या सोनेरी काड्यांच्या चष्म्यातून प्रथमच माझी नजर आरपार गेली. हा, आहेत ना. कुठल्या प्रकारची गाणी आवडतात हो आपल्याला? शांत, गंभीर आणि क्लासिकल्स. त्यातल्या त्यात इन्स्ट्रुमेंटल. हरिप्रसाद चौरसिया, विलायत खा, अमजद अली. हरिप्रसादांची कॅसेट आहे आमच्याकडे. मग जरा लावा ना. कुठला राग आहे? मला वाटतं दरबारी. दॅट्स फाईन. कुठे आहे डेक? अमृत्यांच्या सेंटचा वास मला धुंद करीत होता. जवळून तर ते चक्क चिकने म्हणावे तितके रेखीव होते. मी अवघडून साहेबांकडे पाहिलं. ते पाटील साहेबांशी काहीतरी बोलण्यामध्ये गर्क होते, गुंतले होते आणि नवल्यांना बहुतेक ऑलरेडी जास्त झाली होती. रश्श्याखालचा गॅस मंद करीत नॅपकिनने कपाळावरचा घाम पुशीत मी म्हटलं, या ना अमृते साहेब. साहेब कसला हो मी? माझं नाव राजशेखर. राज म्हणाला तरी चालेल हो. माझ्या पाठोपाठ आतल्या खोलीत आले अमृते. डेक वगैरे नाही आमच्याकडे. 2 in 1 आहे. मी टेबलावर ठेवलेल्या आमच्या फिलिप्सच्या टेप रेकॉर्डरमध्ये हरिप्रसादांची कॅसेट्स लावली आणि क्षणार्धात दरबारीच्या गंभीर मंद्र स्वरांनी चांदणं फुलून आल्यासारखं वाटलं. वाह, क्या बात है. घोगऱ्या आवाजात अमृते म्हणाले. सोफ्यावरती विसावत त्यांनी डोळे मिटले. मी अवघडून समोरच्या मोढ्यावरती टेकले. साहेबांना आवडेल का मी अशी अमृत्यांबरोबर आत बसलेली? क्षणभर मी बावरले आणि उठले. बसा ना. काय छान ॲटमॉस्फिअर तयार झाले नाही? त्या स्वरांनी धुंद फुंद होत अमृते म्हणाले. ही जंगलातील शांत रात्र, हे दरबारीचे वेडावणारे सूर. आहाहा, किती मस्त वाटत आहे म्हणाला. अमृते खरोखरच रसिक असल्याचं जाणवलं. मी नाईलाजाने पुन्हा बसले. 10-1 मिनिटं अशीच गेली. साहेबांचं पिणं होत आलं असलं तर वाढायला घेते. तुम्हालाही भूक लागलीच असेल. मी उभी राहत म्हटलं. खरं तर मस्त मूड लागलाय. जेवाय खायची इच्छाच नाही. अमृते माझ्याकडे पाहत म्हणाले. तरीही मी उठून किचनमध्ये गेले आणि डायनिंग टेबलावरच्या प्लेट्स मांडू लागले. कितीतरी दिवसांनी इतक्या सुंदर मदन पुरुषाची भेट झाल्यामुळे मी किंचित अस्वस्थ झाले होते. खरं सांगू, त्यांना जवळून पाहून माझं अपुरं स्त्रीत्व त्यांच्यावरती ओवाळून टाकावंसं वाटत होतं. पाटील साहेब, नवले आणि अमृते जेवायला बसले. बाजूच्या खोलीतून दरबारीचे सूर घुमत होतेच. अमृते अगदी हरवून गेल्यासारखे वाटत होते. त्या सर्वांना हवं नको ते पाहत मी उभे होते. ह्या अमृतेला संगीताची फार आवड. हा, आपल्याला त्यातलं काय कळत नाही बुवा. अरे जेव की रे भरपूर. पाटील साहेब नळी चोखत म्हणाले. 5-6 पेग झाल्यामुळे त्यांची जीभ चांगली जड झाली होती. साहेबांनी नुसतंच हू म्हटलं. वहिनी, फार उशीर केला ना आम्ही तुम्हाला वाढायला. सॉरी हा. मध्येच पाटील साहेब माझ्याकडे पाहून म्हणाले. छे छे, त्यात काय झालं? मला सवय आहे त्याची. नकळतच माझी नजर वारंवार अमृत्यांकडे जात होती. का कोण जाणे, पण त्यांच्या पर्सनॅलिटीत काहीतरी निराळच होतं हो. त्यांनी माझ्याकडे पाहून मंद स्मित केल्यावर मी नजर चुकवीत आत गेले.
ह्या माणसाला पण कळलंय का? मी त्याच्यावरती भाळले ते. तानी मला वाढायला आत आली. साहेब लोक जेवण आटोपून पुन्हा व्हरांड्यात विसावले होते. पान तंबाखू सिगारेटचा आस्वाद घेणं चालू होतं. कॅसेट संपली होती, पण ते धीरगंभीर स्वर अजूनही माझ्या कानांमध्ये घोंगावत होते. मलाही अमृत्यांसारखीच भूक नव्हती. उगाचच 2 घास खाऊन मी उठले. तानीने सगळं आवरलं आणि ती जेवण घेऊन आउट हाऊसकडे गेली. पाहुण्यांच्या खोलीत सगळं काही व्यवस्थित आहे ना ते पाहायला गेले. अमृते पांढऱ्या स्वच्छ लेंग्या झब्ब्यात पलंगावरती विसावले होते. नवले केव्हाच झोपी गेले होते. साहेब आणि पाटील साहेब अजूनही डिपार्टमेंट मधल्या राजकारणावरती तावातावाने व्हरांड्यात बोलत होते. सगळं व्यवस्थित आहे ना? काही लागलं तर मला हाक मारा, मी म्हटलं. अमृते विलक्षण नजरेने माझ्याकडे पाहत म्हणाले, जरूर हाक मारेन. दमला असाल तुम्ही आता आराम करा. गुड नाईट. गुड नाईट म्हणून मी माझ्या खोलीत परतले. किती अदबशीर मृदू बोलतोय हा अमृते. अगदी नावाप्रमाणेच गोड आहे तो. मी दचकलेच. मी सारखा ह्याचाच विचार का बरं करते? नेहमीप्रमाणे सैलसर गाऊन अंगात चढवून, चेहरा स्वच्छ धुवून, मॉइश्चरायझरचा हात चेहऱ्यावरती फिरवून मी बेडवरती पहुडले. खिडकीतून जानूच्या घरातून ड्रायव्हर आणि भिवाच्या गप्पा रंगलेल्या ऐकू येत होत्या. काही वेळाने साहेब तरंगत बेडरूममध्ये आले. नेहमीप्रमाणे ब्रश न केल्याने त्यांच्या तोंडाला दारूचा भपकार आला. कसेबसे लुंगीत शिरून ते शेजारी आडवे झाले. जेवण बरं होतं ना हो? मीच न राहून विचारलं. हां, साहेब तारीफ करत होते तुझी. साहेबांनी पावती म्हणून माझ्या हातावर थोपटलं आणि पांघरून घेऊन आडवे होत त्यांनी डोळे मिटले. थोड्याच वेळात त्यांच्या घोरण्याचा संथलयीत आवाज येऊ लागला. मला हायसं वाटलं. नाही तरी इतर काही अपेक्षा नव्हतीच हो त्यांच्याकडून. कित्येकदा ऐकून झाला होता तो दरबारी, पण आज त्या स्वरांना निराळाच अर्थ प्राप्त झाल्यासारखं वाटत होतं. बेडरूम मधल्या निळ्या बल्बकडे टक लावून मी शांतपणे पडले होते. खरं तर आज सकाळपासूनच तानीच्या बरोबरीने मी कामाला लागले होते. सारखं उभं राहून पायांमध्ये कळा मारत होत्या, पण काही केल्या डोळे मिटत नव्हते. दार वाजलंसं वाटलं म्हणून मी चाहूल घेतली. व्हरांड्यातली आराम खुर्ची कुरकुरली. मी अलगद उठून व्हरांड्यात गेले. चंद्राच्या धुसर प्रकाशात अमृते विसावले होते. त्यांचा गोरा पानवर्ण त्याही प्रकाशात तेजस्वी दिसत होता. मला दारात उभी पाहून ते हसले. झोप येत नव्हती म्हणून म्हटलं ह्या मोकळ्या हवेत वाऱ्यावरती जरा बसावं. बसा ना तुम्ही पण, हळूवारपणे ते म्हणाले. मी समोरच्या खुर्चीत बसले. छातीत उगाचच धडधड करीत होतं. आज तुमच्या दरबारीने वेडच लावलं हो. वेगळीच नशा भिनले डोक्यात. हे असं फार क्वचित होतं मला. त्या स्वरांनी आंघोळ केल्यासारखं. अमृते पुढे झुकून म्हणाले. त्यांनी पुन्हा सेंट मारला असावा. ब्रूट. त्या मंद सुगंधाने मी वेडी पिशवी झाले. मान खाली घालून तशीच बसून राहिले. अमृत्यांनी अलगद माझा हात हातात घेतला. अगदी फुलासारखा हळुवारपणे. मी स्वप्नात तर नाही ना? मी नखशिखांत शहारले. हात सोडवून घ्यावा असं वाटून मागे सरले. अशी कशी मी इतकी निर्लज्ज झाले परपुरुषासमोर? हे हे काय? मी किंचित रागानेच म्हणाले. पण त्यांनी हात सोडला नाही. उलट दुसराही हात माझ्या हातावरती ठेवला आणि माझ्या नजरेत नजर देत हळुवारपणे म्हणाले, मला काय झालंय कळना झालंय. आज मी माझा राहिलेलोच नाहीये. ह्या धुंद वातावरणात बासरीच्या घुमाऱ्यानं उभा राहिलेला हा अनुभव शेअर करतोय मी तुमच्या बरोबर. लेट्स एन्जॉय इट. माझी छाती धडाधडा उडते असं वाटून मी खाली पाहिलं. खरोखरच गाऊनच्या सैलसर आवाक्यातही माझे उरूस ताठरून रोमांचित झाल्यासारखे वाटले. साहेब जागे झाले तर, म्हणत मी झटकन हात सोडवून घेतला. अमृते किंचित दुखावल्यासारखे झाले. माफ करा मला, असं वागायला नको होतं मी. एक पाहुणा म्हणून आलोय ना तुमच्याकडे, पण मी अगदी स्वच्छ मनाने ही भावना व्यक्त करतोय तुमच्याकडे. तुमच्या नजरेत दिसलं मला ते सांगतोय. तुम्ही फार एकटे आहात, खरं ना? यू आर मिसिंग द वॉर्मथ. ही ऊब तुम्हाला हवीशी वाटते. पण तुम्ही, बास बास, आता बोलू नका आणखी. मी जाते आता. झोपा तुम्ही पण. मी झटकन उभे राहत म्हटलं. थांबा ना थोडा वेळ, प्लीज. अमृत्यांनी मला हलकेच जवळ ओढलं. मी त्यांच्या जवळ मांडीवरच बसल्यासारखी झाले आणि मला काय होतंय कळायच्या आधीच अमृत्यांनी चटकन माझ्या ओठांवरती आपले गरम ओठ टेकले. एकदा
दोनदा, पुन्हा पुन्हा. त्यांच्या चेहऱ्याच्या नितळ स्पर्शाने मी अंतर्बाह्य ढवळून निघाले. तो मंद सुगंध, तो मुलायम स्पर्श. छे, मला वेडच लागल्यासारखं झालं. ह्या अवस्थेतून बाहेर पडावं म्हणून मी उठू लागले. पण त्यांची उबदार मिठी मला सोडवणं कठीण गेलं आणि मी डोळे मिटले. आता जाणवत राहिला फक्त बासरीचा उबदार घुमारा. मला एकदम जाग आली. पुन्हा तेच स्वप्न. गोल वाटोळा चंद्र, खडकावरती पहुडलेली मी आणि चंद्राकडे पाहून डरकाळी फोडणारा वाघ, धपापलेल्या उराने तृप्त शरीराने आळसावलेली मी.